समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलमध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या भक्ताने श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा हात पकडला ना, त्या भक्ताला स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत. प्रत्येक वेळी त्या भक्ताची साथ खंबीरपणे देत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, हा जो याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आज मी एका ताईंचा तुम्हाला अनुभव शेअर करणार आहे. आणि त्या ताईंचा जो अनुभव आहे तो तुम्ही सर्वांनी त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकणार आहात. श्री स्वामी समर्थ असं दैवत आहे की आपल्या भक्ताला कधीच म्हणजे कधीच कोणत्या संकटामध्ये येऊ देत नाही. आणि असा खंबीरपणे हात पकडून त्या भक्ताला नेहमी आपल्या जवळ करत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, त्या ताईंचाच अनुभव, त्या ताई खूप म्हणजे मन मिळावं आणि खूप प्रेमळ ताई आहेत. आणि त्या ताईंचाच जो स्वामींचा अनुभव आहे, त्या सुरुवातीपासून त्या स्वामींच्या सेवेमध्ये नव्हत्या. काहींना असं वाटतं की खूप दिवसापासून सेवा केल्यानंतर स्वामी प्रसन्न होतात, असं नसतं. परंतु मनापासून आणि विश्वासाने श्री स्वामी समर्थांची सेवा करतात त्यावेळेस स्वामी आपल्या बरोबर नेहमी असतातच. आणि ज्यावेळेस या ताई ज्या आहेत, या ताईंनी सुरुवातीपासून स्वामींची भक्ती वगैरे केली नव्हती, परंतु स्वामींनी त्यांना प्रचिती दिली आणि त्यानंतर त्यांचे आयुष्य अगदी उजळून गेलं. त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण झाल्या. त्या ताईंच्या आयुष्यामध्ये सुरुवातीला खूप प्रॉब्लेम होते. त्यांच्या घरामध्ये म्हणजे खूपच आपल्याला संसारिक जीवन म्हटल्यानंतर आर्थिक, सामाजिक सर्व अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. त्याचबरोबर त्यांना असं सतत घरामध्ये कटकटी, भांडणं, पैशाची चणचण असं प्रत्येक वेळी भासत होतं. परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्या आणि त्यानंतर घरामध्ये त्यांच्या सर्व काही व्यवस्थित झालं. चला तर मग त्या ताईंच्या शब्दामध्ये त्या ताईंना आलेला श्री स्वामी समर्थांचा अनुभव ऐकूया. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. माझं नाव स्वाती भास्कर सावंत, मलवडीचे. आणि बायका जाताना मला आवाज द्यायचा, आरतीला चल ना, चांगलं आहे, असं आहे, तिथं तसं आहे. आणि मी म्हणायची की माझ्याकडे म्हणजे माझी स्कूटी आहे म्हणून ह्या मला चल म्हणतात, जेणेकरून ह्यांना घेऊन जावं. हा, ह्याच्या ह्याने असा माझ्या मनात म्हणजे सारखं हे यायचं. आणि नंतर ना आणि माझी मुलगी एक 12 वर्षाची आहे. आणि तिच्या पाठीवरती मला काय राहतच नव्हतं. 10 वर्ष झाली. म्हणजे एक मुलगी पहिली झाल्यानंतर? हा, 10 वर्ष झाली. मी दवाखाना इथे अगदी मुंबईपर्यंत केली. बापरे बाप. हा, मग? आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल. फलटणचा एक चालू होतं हॉस्पिटल अरुंधती म्हणून, तिथं पण 15 दिवसाला जवळजवळ म्हणजे 10,000 म्हणलं तरी जायचे. पण सगळं हेच निगेटिव्ह त्याचे रिपोर्ट. काही म्हणजे हे नव्हतं, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. हा, तरी मला राहतच नव्हतं म्हणजे अजिबात. आणि मग नंतर पुन्हा शेवट 10 वर्ष झाल्यानंतर मी पण वैतागलेली मेडिसिनला, ह्याला नकोच म्हणलं. गोळ्या खाणं लय अवघड आहे. बाळ लय काय हो? आणि नाही, ते बाहेर आहे दुकानाच्या. आणि नंतर ना मग ती ज्या माझ्या मैत्रिणी होत्या का नाही, सारख्या चल चल म्हणायच्या, त्या पुन्हा आमच्या गावात चालू झालं केंद्र. दुसऱ्या तिसऱ्या आरतीला पुन्हा त्या मला म्हणल्या चल म्हणून. म्हणजे साक्षात त्यांच्या रूपात आलं होतं तुम्हाला बोलावं. हा, मग मी म्हणलं आणि त्यावेळेपासून मी दवाखाना पण सोडलेला आणि म्हणजे काहीच करत नव्हती, म्हणजे सोडूनच दिलं. म्हणलं जाऊ दे, एक आहे ना. असं. पण दुसरी बाजूची म्हणजे नातेवाईक ही ती म्हणायची एकाला 2 असावीत, मुलगा असू दे नंतर मुलगी असू दे, काहीतरी नातं असलं त्याला म्हणजे बरं ना, म्हणून मी ती करत होती. पण मग तो विषय सोडून दिला. ही म्हणलं नको, इतकं पैसे ती गेले, ती कशाला उगाच तू करत बसतीये. मग ते मी सोडून दिलं, म्हणजे पूर्ण कुठंच जात नव्हती. आणि एक दिवस शनिवारची अशीच ती पोरीची शाळा सुटली आणि चल म्हणलं तिला, आपण जाऊ मंदिरात, एकदा बघून तर येऊ काय म्हणून. आणि गेली मंदिरात, बसली दिसली आरतीला, म्हणजे मला चांगलं वाटलं पूर्ण. म्हणजे एवढं काम सोडून मी दुकानात गेलेली, ब्लाऊज वगैरे मी शिवती ना, अर्जंट ब्लाऊज पण भरपूर होते मला, तरी ती मी सोडून आपली गेली. म्हणजे जाऊन बसायचं नुसतं आणि यायचं नंतर ना. त्यांना दिलासा म्हणून की बाबा सांगितलं आणि ही आली म्हणून. मग दर्शन वगैरे घेऊन यायचं.
त्या हेतून गेली, पण तिथं जवळजवळ 2-2.5 तास त्यांनी पुन्हा नंतर मग असे अनुभव सांगायला लागले ना माणसं. मग उठता पण येत नव्हतं मधनच. आणि 2-2.5 तास मग बसले कंटिन्यू. बसल्यानंतर ना घरी आले. घरी आल्यानंतर ना काम पण माझं पटापटा झालं सगळं, म्हणजे राहिलंच नाही. उलट इतर वेळेस माझ्या कामाला लय उशीर लागायचा. त्या दिवशी काय कामच हे झालं नाही. आणि मग दुपारचा फोन आला मला की एक माझी मानलेली नणंद आहे ना त्यांच्या मुलीचा, की अहो मामी असं असं नाट्यसुतेच्या इथे एक दवाखाना आहे, ती नाडी चेक करून आपल्याला सांगतात म्हणजे होईल का नाही ते पण, आणि काय होईल ते पण सांगतात. तसं म्हणजे आपलं त्यांनी एक पॉझिटिव्हिटी ही केली. मग मी म्हणलं आता मी म्हणजे मामाला सांगा म्हणलं की मामा तर काय आता म्हणजे येणारच नाहीत कुठं, पण तुम्ही सांगितलं ना जरा ऐकतील म्हणून. आणि शक्यतो ते कुणाच्या ऐकतच नाहीत. आणि तरी पण त्यांनी तेजुनीला फोन केला त्यांना, सांगितलं मामा असं असं हॉस्पिटल आहे, असं या तुम्ही तिथं, छोटाच दवाखाना आहे, फी पण नाही जास्त. तर ते त्यांना नाहीच म्हणले नाहीत. बरं चालतंय येतो म्हणले. आणि पुन्हा नंतर दुसरा शनिवार आला नेमका त्या आठवड्यात. आणि आरतीला गेली ना, आरतीसनं जाऊन मग मी त्या दवाखान्यात गेली. तर त्या दवाखान्यात गेल्यानंतर ना मग त्यांनी नुसती नाडी चेक केली आणि सांगितले तुम्हाला 4च महिन्यात फरक पडेल, म्हणजे 4 महिन्यात राहीलच तुम्हाला. बघा नुसतं स्वामींचं दर्शन घेतलं. म्हणजे ती ही मेन ही आहे. आणि इतके मी मोठे मोठे हॉस्पिटलमध्ये गेली, तिथं काही मुंबईला मी जाऊन नुसतं 3-3 हजाराच्या ब्लड चेक केले. अरे बापरे. तरी काही नाही. आणि इथं काय नसते, त्यांनी नाडी एक चेक केली आणि खरंच मला 4 महिन्यातच फरक पडला. बघा म्हणजे त्यांच्या रूपात तुम्हाला स्वामीच बोललं. स्वामीच बोलले. दर्शनच घेतलं, एवढंच केलं तुम्ही. आणि ते पण ते एक झालं. मग नंतर ना तिथून मी म्हणजे ती मला क्लिकच झालं डोक्यात की आपण ह्या मार्गात आलो त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी वाईट जरा पॉझिटिव्ह एनर्जी भेटली म्हणून भेटली. मग मी तिथून जे चालू केलेलं, मग सारखं वाचन, पुन्हा कुठं दुर्गा सप्तशतीचे पाठ असले तरी जायची. म्हणजे जोपर्यंत मला 9वा महिना होता ना तोपर्यंत मी सारखं वाचन करायची. घरामध्ये काय सेवा करत होता का केंद्रामध्येच गेल्यानंतर तिथे? घरामध्ये पण करत होती आणि केंद्रामध्ये पण करत होती. आणि काय काय सेवा करत होता घरी तुम्ही? घरी जप करायची. तिथं जे म्हणजे सांगतात ना ही सेवा करा, ह्याच्यासाठी ती सेवा करा. म्हणजे केंद्रात सांगितलेली सेवा केली. ती करायची. म्हणजे ते काका आलेले गलांडे काका म्हणून. तुमच्या ते केंद्रातले कराडचे. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे ते म्हणजे जे जुने सेवेकरी आहेत नाही त्यांना म्हणत होते की कुणाकुणाचे देवघर देवारे चेक करायचे बघा, काका येणार आहेत. तर मी ते आपल्या ज्या मेन होत्या ना तिथल्या ताई त्यांना म्हणलं माझा पण करायचे चेक. म्हणजे मी घरी विचारलं नाही काय नाही, माझ्या मनाचाच कारभार सगळा. आणि म्हणले बरं चालतंय. नाही त्या म्हणले की नाही मी आता जुन्या सेवेकऱ्यांचं चेक करणार आणि मग नवीन सेवेकऱ्यांनाही तसे येणार नाहीत ते. अजून तुम्हाला म्हणजे एवढं काही नाहीये म्हणलं ह्याच्यातलं. तुम्हाला एवढं माहिती नाही ना त्यातली. मग माझं जरा मन नाराज झालं. म्हणलं आणि कशाला मग थांबा म्हणलं, जायचं घरी. मी आली घरी, दुकान बिकान उघडलं, बसली आणि नुकतीच बसली 5 मिनिटं. माझं हे आहे साड्यांचं दुकान आहे, कपड्यांचं टेलरिंग आहे, पार्लर पण आहे, म्हणजे बुटीकच असल्यासारखं आहे. म्हणजे सगळंच आहे, कपडे पण भेटतात आणि पार्लरचं पण काम करतात. आणि मग नंतर ना ती एक मुलगाला सांगायला तुमचं देवघर म्हणजे देवघर देवारे बघायचे ना ते काकाला. मुलगा आला पहिलं स्टार्टिंग काकांनी माझ्या घरापासूनच केलं. अरे वा वा वा. मला इतका आनंद झाला. मी दाखवलं त्यांनी मला म्हणजे काही असा दोष सांगितला नाही, काही नाही. आमच्या घरात फक्त म्हणले की जे तुमचे देव आहेत ना ते भरीव देव घ्या असं तसं तेवढं सांगितलं. आपलं कुलदैवत ते पण खरंच महत्वाचं असतं. देवपाळ असणं म्हणजे त्याच्यामध्ये पण आहे ना जे अगोदरचे जुने होते ना त्यांचे काही काहींचे राहिले, पण त्याच्यात मला पहिल्यांदा म्हणजे नंबर भेटला पहिल्याच तासला. आणि ते झालं सगळं त्या. आणि नंतर मग त्या म्हणल्या की देवघर देवारे म्हणजे चेक केला आणि त्यांनी देव घ्यायला सांगितलं ना तर ते घ्यावंच लागतात म्हणून.
आणि आता घ्यायचे तर मग घरात पण विचारलं नाही मी कुणाला आणि त्यांनी बोलवलं दुपारी तिथं. तिथे या म्हणले असं असं देव देणार आहेत ते. मी म्हणलं काय असतील 1-2 हजार रुपये जातील तेवढे तर माझ्याकडे होते. आणि नंतर ना जाईल म्हणजे मी दुकान बंद केलं, घराला कुलूप लावलं आणि निघाली. तेवढ्यात माझे एक दीर आले रानातले, म्हणले मला जरा पैसे दे, पाहुणे आले घरी साडी घेऊन जायचे आणि मी काही घेऊन आले नाही पैसे. मग झालं त्यातले पण 500 रुपये मी त्यांना देऊन टाकले. राहिले 1,500 माझ्याकडे. आणि गेली आणि तिथं अगोदर पुढं होते नंबरला ते घेत होते. कुणाचं 10,000 व्हायचं, कुणाचं 7,000 व्हायचं. अगो बाई म्हणलं एवढे पैसे होते देवांचे कसं, आणि घरी तर विचारलं नाही. सगळ्या मी पुढे बसायला होती ना, मी पाठीमागं आली. माझ्या मागचे सगळे पुढं मी सगळ्यांना घेऊन दिले. आणि पुन्हा नंतर ना म्हणलं काय करायचं, पुन्हा डोक्यात हे आलं, म्हणलं जाऊ दे आपल्या बचत गटातनं घ्यायचं लोन आणि घ्यायचं दुसऱ्या दिवशी असं. मग कसं तरी मनाची तयारी केली, घेतलं 7,000 रुपये माझ्या. पण ह्याला मी त्या ताईने विचारलं तर म्हणल्या हे आपल्या इथं पर्जन्य यागाचं म्हणजे ही यज्ञ आहे मोठा, उद्या काका 4 वाजता जाणार, उद्या दुपारपर्यंत दिलं तरी चालतात पैसे. म्हणलं तसं काही नाही. मग ते जरा दिलासा भेटला की हा बाबा हाय वेळ अजून काहीतरी करता येईल म्हणून, कुणाकडून तरी घेऊन देता येईल म्हणून. आणि घेतले देव 7,000 रुपये झालं, 1,500 रुपये आपले ऍडव्हान्स दिला. राहिलेले काय करायचे देव घेऊन आली घरी बिरी सगळं ठेवलं. त्यावेळेस मिस्टरांना दुसरा शनिवार का चौथा शनिवार होता, सुट्टीच होती. ते आले रानातनं आणि मग किती उशीर झालं, कुठे गेलेली कुलूप लावून, किती उशीर झालं मी बाहेर बसले. मग त्यांना जरा रागातच सांगितलं असं असं आहे तिथं, त्यांनी असं सांगितलं तसं सांगितलं, म्हणजे त्यांना जरा हे करून सांगितलं. आणि देव घेतलेत मी, म्हणजे देव दाखवलं. मग त्यांनी काही म्हणजे असं म्हणलेच नाहीत मला. तुम्ही रागात आहे दाखवलं ना, त्याच्यामुळे ते काय बोलले नाहीत. म्हणजे किती खर्च आला आता, 7,500 तरी त्यांना कसं सांगायचं ना बाबा एवढा खर्च आला किंवा 7,000. मग म्हणलं 5,000 खर्च आला म्हणलं ह्याला. आणि द्यायचेत म्हणलं आता काय करायचं काय कळना झालंय म्हणलं. आणि तिथं अजून 2-3 वस्तू घेऊन ठेवलेल्या, पण ते काका म्हणलेले की हे जी आवश्यकता नाही नंतर ना तुम्ही केंद्रात विकाय आल्यानंतर न घेऊ शकताय. पण ती माझ्या डोक्यात घ्यायचंच आहे असं होतं. मग त्यांनी मला लगेच 5,000 काढून दिले, जा लगेच देऊन ये म्हणून. आणि पुन्हा जाताना म्हणलं अहो त्या ताईंना एका बाईचे 1,500 रुपये देता का, त्या देतील उद्या परवा, त्यांच्याकडे पैसेच नाहीत अहो. ते पण 1,500 रुपये घेतलं, त्याचं राहिलेलं साहित्य घेऊन अजून त्यांनी मला त्या 1,500चा हिशोब पण मागितला नाही. बघा स्वामींच्या कृपेने सगळं होतं. म्हणजे एवढं असं घडत गेलं. आणि घरात सारखं दवाखाना आणि सारखी भांडणं व्हायची, माझं काय पटायचंच नाही. आणि घरातली म्हणजे जसं मी ते देव बनवून आणले ना, आणि जसं त्यांची स्थापना घरात केली ना, तेव्हापासून आमच्या घरात अशी भांडणं नाहीत किंवा पैशांची चणचण नाही कधी. म्हणजे स्वामी सेवेत झाला आणि सगळं व्यवस्थित झालं. निगेटिव्हिटी सगळी पूर्ण घरातली गेलेली. अरे वा. म्हणजे आता मी जर म्हणलं ना हे करायचंय तर घरातल्या अजिबात काही नाही. सर्व काही तुमच्या बाबतीत सगळं पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात झाली. आणि ते सगळं झालं पुन्हा नंतर ना. आणि बाळ पण माझं म्हणजे माझी छोटी मुलगी आहे ना खूप हुशार आहे. म्हणजे 4 महिन्यानंतर दिवस गेलं तुम्हाला, प्रेग्नेन्सी राहिली आणि त्यानंतर मुलगी झाली का? मुलगी झाली मला. आणि ती पण खूप हुशार आहे. म्हणजे असं जे नाही का मी अध्यात्माचं केल्यामुळे जरा चांगलं म्हणजे तिच्यामध्ये ही आहे, ऊर्जा पण चांगली आहे आणि चांगलं आहे. आणि घरचं पण म्हणजे कसं पुन्हा नंतर सगळं चांगलं होत गेलं. म्हणजे ती रूपानं आली ना घरी तुमच्या. आणि एकदा मला दिंडोरीला जायचा योग आला. म्हणजे कुणीतरी म्हणजे त्यांची गाडी होती आणि चल म्हणल्या म्हणून मी आपलं गेली. पैसे नाही, घरातल्यांना विचारलं तर मिस्टर बोलले किती तिकीट ही किती असं तसं. तर म्हणलं नाही होते त्यांच्या सोबत नाही, पैसे नाही काय. जा म्हणले. अरे त्यांनी त्यांच्या म्हणजे पैशाने नेलं तुम्हाला? त्यांच्याच पैशाने नेलं. अरे वा. पण कसं माहितीये का, त्याच्या अगोदरच आमच्या घरात म्हणजे ह्यांना प्रमोशन साठी हे सारखं परीक्षा द्यायची. आणि घर माझं इथं छोटं होतं गावात. आता मी रानात घर बांधले, गावात घर छोटं होतं. आणि त्याच्या अगोदर मी सारखी ह्यांच्या संग भांडायची, आपण घर बांधूया हे म्हणायचे नाही.
हा. 2-3 लाख जर आपले असल्याशिवाय नाही घर होणार. हो, घराला पैसे लागतात. आणि नातेवाईक सगळे म्हणजे आम्ही करतो मदत, आम्ही एवढं देतो, आम्ही तेवढं, हे अजिबात आमचे म्हणजे आमचे साहेब आहेत ना कसले ते तयारच व्हायचे नाही कुणाला. नाहीच म्हणले, घर जोपर्यंत माझं हे होत नाही तोपर्यंत मी घर बांधणार नाही. तो एक इश्यू होता. आणि दुसरं हे सारखं प्रमोशनसाठी आता म्हणले मी देणारच नाही परीक्षा कुठल्या. आणि नाहीच मग त्यांनी एक दिलेली परीक्षा होती आणि कुणाला तरी म्हणलेले अशी परीक्षा दिली, पण मला नाही वाटत, कारण तिथे सगळी वशिलेचीच घेतात म्हणजे पुढच्या ह्याला पैसे घेऊन काम प्रमोशनला. आणि नंतर ना मग तिकडे मी दिंडोरीला गेली नेमकी. आणि झालं सगळे गुरु माऊली असं मी कधी गुरु माऊली बघितलेच नव्हते ना, कारण जास्त दिवस झाले नव्हते मला जाऊन केंद्रात. आणि गुरु माऊली काय आणि कुठं असतात ते असं काही मला एवढं माहितीच नव्हतं. आणि मग नेमकं सगळ्या बायका इकडे बघायच्या, मी पण तिकडेच बघायची. आणि मग सगळ्या म्हणल्या गुरु माऊली आले. नंतर मला अगोदर लवकर काही कळणं झालंय गुरु माऊली म्हणजे काय. तुम्ही माहितीच नाही ना हा शब्द आणि तुम्ही सांगत नाही त्याच्यामुळं. मग तिथं आरती झाली, तिथं जप वगैरे झाला, प्रसाद दिला त्यांनी ती. आणि मग त्यावेळेस आषाढी एकादशीची आपल्या इथं वारी निघालेली होती बघा. आणि मग ते गुरु माऊली त्यांचं मनोगत व्यक्त करायला लागले का त्यावेळेस म्हणले की आपल्या इथं म्हणजे ती त्या ह्यांची विठू माऊलींची ती तिथं दिंडी निघाली तशीच इथं पण निघणार आहे आपल्या इथं. सगळ्यांनी म्हणजे असा गोंधळ ही न करता आपापल्या म्हणजे असा खांदा द्या पालखीला. आणि तुमच्या घरी जास्तपर्यंत सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या मनात काय असेल ती इच्छा पूर्ण करा. म्हणजे ते तुम्हाला म्हणजे बोला. बोला. मग मी आपलं म्हणजे मी कधी असं गेलं ना की मी कधी काय मागायचीच नाही. म्हणजे माझ्या लक्षातच राहत नाही असं की देवाला काहीतरी मागावं म्हणून. पण त्यावेळेस का असं माझ्या मनात आलं, म्हणलं माझ्या मिस्टरांचं तेवढं प्रमोशनचं काम होऊ देत म्हणून आणि घराचं एक मार्गी लागू दे म्हणून आणि निर्विघ्नपणे पार पडू देत. झालं पुन्हा तिथनं दर्शन वगैरे झालं चांगलं. गुरु माऊली पण दिसले आणि ते काय असते ते पण कळलं. ते जेव्हा बोलत होते ना त्यावेळेसच म्हणजे कळलं नक्की काय ह्याच्यात किती शक्ती आहे ह्याच्यात. आणि महत्वाचं दर्शन होणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. असं सहसा जातात ना माणसं गाडी ही ती करून, शक्यतो असं दर्शन भेटत नाही. ते एक दिवस असतो आणि ती वेळ असते तेव्हाच ते तिथं असतात. म्हणजे तुमचं नशीब किती चांगलं आहे. तुम्ही गेला पण त्यांनी तुम्हाला उपदेश दिला की तुम्ही पालखीला खांदा द्या म्हणजे तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतील मग. आणि मग नंतर जरा तिथून दिंडोरी सोडली आम्ही, जरा पुढे आलो 11-12 वाजले असतील. आणि आता आपण दुसऱ्यांच्या गाडीत गेलोय ते जेव्हा जेवायला गाडी थांबवणार तेव्हाच आपण थांबणार ना. म्हणजे आपण कसं म्हणणार ना की आता थांबवा गाडी इथं ही करायची असं तसं. आणि पण मनासारखं ते बोललेले तेच माझ्या डोक्यासारखं हे व्हायचं. आणि छोटी मुलगी पण माझ्या बरोबर होती. आणि नंतर ना मग डोक्यात सारखा विचार तोच त्यांनी गाडी थांबवली त्यासाठी एका हॉटेलमध्ये. आणि मग मी आपली बसलेली शांत, भूक पण लागलेली होती. आणि आता पोरगी पण सकाळपासून उपाशी होती त्याच्यामुळे त्याचं एक टेन्शन होतं. तेवढ्यात माझ्या मिस्टरांचा फोन आला की अगं माझं प्रमोशन झालं म्हणून. अरे वा वा वा. आणि प्रमोशन त्यांनी म्हणजे शाखा प्रमुखासाठी म्हणजे ते हे करत होते, प्रयत्न करत होते. त्यांचं डबल झालं म्हणजे विकास अधिकारी झाले ते. अरे वा वा. म्हणजे डबल म्हणजे मिळाले. मग मी त्यांना लगेच सांगितलं, म्हणलं हो का मी आता अशी बोलली. म्हणजे ते घराचं तर मी सांगितलंच नव्हतं बरं का त्यांना. फक्त त्यांच्या प्रमोशनच फक्त सांगितलं मी असं बोललेलं. आणि ते गुरुमाऊली म्हणले तुमची घरी जास्त तरी इच्छा पूर्ण होईल बघा. मग नंतर ना त्यांना पण त्याच्यात जरा विश्वास वाटलं. विश्वास बसला चांगला. ते पण मग जप करतात स्वामींचं, केंद्रात येतात हे ती. आणि घरी आल्यानंतर ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एका इंजिनियरला बोलवलं त्यांनी घरासाठी, घर दाखवायसाठी. अगदी प्लॅन ही ती काढला, सगळं झालं, दाखवलं बिकवलं. म्हणलं अचानक काय ही ह्यांचं. पण मी काय बोललीच नाही कारण आपल्या मनासारखं होत होतं ना. पण माझ्या डोक्यात नव्हतं. तिथनं मी ती विसरली ना की मी तिथं बोललेली ती विसरली. आणि पुन्हा नंतर ना झालं ती घराचं तयार म्हणजे पाया बिया खणला ही ती. आणि मग पुन्हा माझ्या डोक्यात आलं आपण स्वामींना असं म्हणलेलं.
हा 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 म्हणजे आणि आठवतं. तेव्हापासून जी घर म्हणजे रुपया नव्हता आमच्याकडे घर बांधायच्या वेळेस पण. हा हा 16.5 लाखाला ते म्हणजे अंगावर दिलेलं काम हा आणि त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचे होते. हा हा मग पहिल्यांदा आणि पुन्हा ते त्याच्यात पण प्रॉब्लेम लय आले. ते लोन करायसाठी पण लवकर ती कागदपत्र म्हणजे व्यवस्थित नव्हती, सगळी अपुरी. हा 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 आणि झालं त्यांचा आणि कामाला जशी सुरुवात झाली ना हा. तशी स्टॉपच नाही काम अजिबात. अरे वा मग आता त्यांनी पूर्ण केलेला मग त्यांचं पेमेंट देत होतं 3 लाख रुपये हा हा आणि पैसे तर नव्हते घरात कसलेच. हा आणि ह्यांनी आपलं सहज मला म्हणले की असं कसं करायचं, ह्यांना पेमेंट तर द्यायचे, काम तर चालू झालंय आणि आपलं डॉक्युमेंटचं पण काय पूर्ण नाही अजून, हा बँकेचं पण काय झालं नाही असं तसं. हम्म. म्हटलं माझे दागिने दिले त्यांना, म्हणलं ह्याच्यावर तात्पुरतं करूया म्हणून. हा हा त्याच्यात पण कमी पडत होते हा 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 आणि दागिने पण म्हणजे त्याच्यात तेवढे येतच नव्हते. म्हणजे जेवढे दागिने होतं त्याच्यात तेवढे पैसे भेटत नव्हतं. हा हा मग अचानक असा माझ्या बहिणीचा फोन आला हा की आहेत माझ्याकडे, म्हणजे तिच्याकडे जरा एक्स्ट्राचेच होते. हा हा म्हणले घे माझे तात्पुरते आणि दे नंतर ना. तिला 8 दिवसाचा वायदा दे, म्हणजे तिला म्हणलेलं महिन्यात देते तुझे पूर्ण, म्हणजे तुझे दागिने तुला आणून असं तसं. मग तिनं दिलं. हा अरे वा. आणि काम तर माझं 8 दिवसातच झालं. हा हा महिना पण लागला नाही. मग तिला 8 दिवसात म्हणजे अशी कुठली हीच पडली नाही मला, अडचणच आली नाही. अडचणच आली म्हणजे बघा आपला जो पैसे असो नाही तर नसो, परंतु स्वामींनी ठरवलं की ती पूर्ण होतच. आपल्याकडे काय आहे काय नाही त्याचा नसतंच काय. म्हणजे घर वगैरे व्यवस्थित झालं पूर्ण सगळं. सगळं आणि निर्विघ्नपणे. आता कितीतरी जणांची कामं चालू आहेत. हो 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 तर ती 2-3 महिन्यासाठी बंद आहे. तेव्हा माझ्या म्हणजे समोरची ही आहे. हा हा आणि नंतर ना त्याच्या म्हणजे जी पाया खणताना ही मी ते काका आले का नाही, ग्रांडे काका, की त्यांना ते सगळं दाखवलं. असं असं माझं ते प्लॅन आहे हा 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 आणि मग त्याच्यासाठी काय काय देतात ना ठेवायला काय काय. हा हा पूजा वगैरे. मग त्यांनी नवग्रह दिलेले, पुन्हा ती नारळ दिलेले, पीस दिलेले आणि कसं कसं करायचं ते पण सांगितलं. पिऱ्या दिलेले फरशीच्या खाली ठेवायला. म्हणजे ते त्यांच्या रूपात स्वामीच आलं तुमच्या घरी की जेणेकरून तुम्हाला कोणताच दोष लागू नये. आणि सगळं म्हणजे पूर्ण ते घर पूर्ण होईपर्यंत जसं मी थोडं थोडं असं दाखवायचे त्यांना, हो का आता घरी हा लेवल आले, आता काय करायचं, आता काय करायचं, असं सगळं पूर्ण केलं. म्हणजे त्यांच्या हे मी आणि मिस्टरांना पण म्हणलं किती पण खर्च होऊ द्या, आपण ते जे सांगतात ते ठेवायचं. त्यांनी पण काय म्हणले नाहीत, काय नाही. उलट त्या माणसांना सांगायचे ते आमच्या मॅडम काय देतील ते टाका त्याच्यात, असं करा तसं करा. म्हणजे त्यांना पण जरा हे होतं, विश्वास होता की. आणि झालं घर चांगलं पूर्ण झालं, छान घर झालं. अरे वा वा. आणि घरामध्ये म्हणजे जेवढी जसं वास्तुक शांती घातली ना तसं येणारी माणसं आहेत ना विचारायची म्हणजे घर छान आहे, बजेट किती आहे, असं तसं. घरामध्ये आलं तरी ना लवकर जात नाहीत, असं एकदम शांतता घरात. घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे तुमच्या जास्त. ते वास्तव शांती झाल्यानंतर कितीतरी जणांनी माझ्याकडून माझं प्लॅन ते काढलेलं हे घेतला. तो पण घेतला. आणि मेन म्हणजे असे ते नाही का कुणी फरशीचं काम केलेलं म्हणा, म्हणजे कोणतं काम केलंय त्यांची माहिती सांगा. ते दाखवायला यायचे त्यांचं घर बघायचं म्हणा. आणि माझं घर जरा शेतात आहे लांब. अर्धा एक तास ती माणसं त्या म्हणजे घरातून हलायचीच नाही, एवढं शांत वाटायचं त्यांना. आणि त्याच्यामुळे त्या म्हणजे जे माझे होते ना कॉन्ट्रॅक्टर, त्यांना तर खूप कामं मिळाली. अरे वा. म्हणजे तुमच्या एवढी त्या घरात पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे ते सर्व काही स्वामींच्याच कृपेने झालं. स्वामींच्याच कृपेने झालं. वेळोवेळी येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं. आता तुम्ही विचार करा, आपल्या घरी साक्षात स्वामी येणार नाहीत ना, त्यामुळे ती कुणाच्या ना कुणाच्या मार्फत आपल्याला ती मदत करतातच, कधी पण असू दे. कोणी त्याच्यामुळे माझे तर खूप मोठे मोठे अनुभव आहेत. हो तर हे खरंच खूप छान. तुम्ही सांगत होता ना ज्यावेळेस आमच्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता, त्यावेळेस माझे एकदम असं काट निघाला, आता पुढे काय करायचं. पण आपले स्वामी आहेत. नाही तशी परिस्थिती झालेलीच खरं.
कारण आता आपण बघतो ना एखादं काम करायला घातल्यानंतर किती आपल्याला हे येते. आणि बघा की एखाद्याचं घर साधं जरी पत्र्याचं वगैरे जरी बांधायचं म्हटलं तर त्यांना किती प्रॉब्लेम येतात. आणि मेन म्हणजे एवढे नातेवाईक म्हणलेले होते पहिले की आम्ही मदत करतो. काय म्हणजे तुम्हाला काय लागलं तरी सांगा. असं त्यांना पैसे मागायची वेळच आली नाही आमच्यावर म्हणजे. अरे वा वा. म्हणजे स्वामी तरी रुपया नव्हता, बॅलन्स काही नाही, बॅलन्स शून्य आहे मॅडम. किती छान किती छान. खरंच तरी घर माझं छान उभं राहिलं आणि सगळं हे ते. खरंच खरंच छान अनुभव आहे तुमचा. आता बाळ किती वर्षाचं आहे तुमचं, मुलगी 2 नंबरची? आता फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष पूर्ण होतील. अरे वा वा. सुखी कुटुंब आहे, छान आहे. आणि तुमच्या बोलण्यातून सुद्धा खूप बरं वाटलं, कारण आवाज पण खूप सुंदर आहे. आणि म्हणजे एकदम स्वामी सेवकरी म्हटलं का नाही की. आणि स्वामी सेवेत गेल्यापासून माझी म्हणजे खरंच माझ्या ह्याच्यामध्ये खूप प्रगती झाली. आणि मी आता इलेक्शनाला पण उभी राहिलेली, मध्ये आमच्या ह्याचं इलेक्शन होतं. कोणत्या? आपलं ग्रामपंचायतीचं नसतं का? हा ग्रामपंचायतीच्या. सदस्य म्हणून. तर मग रुपया खर्च केला नाही मी, काही नाही. आणि म्हणजे राहायचं म्हणून एक उभी राहिली. कारण आमच्या घरात त्याची आवड नाही कुणाला, काही नाही. आपलं म्हणतात माणसं की आम्हाला एक शीट पाहिजे तुमच्या घरातली. आणि नंतर ह्यांचे पण बँकेतनं कोण संचालक आहेत त्यांचा पण फोन आला. तुमच्या मिसेसला म्हणजे त्यांच्या पार्टी थ्रू. मग एक राहायचं म्हणून उभी राहिली, रुपया खर्च केला नाही, कसले ते फॉर्मला पैसे पण भरले नाहीत. अरे वा. की कधी कोणाला चहा पण पाजला नाही. आणि सगळ्यापेक्षा लीडनं गावात मीच, म्हणजे मला जास्त लीड मिळाला. अरे वा. एवढं म्हणजे त्या सेवेत गेल्यापासून एवढे चांगले हे आलेत मला, अनुभव आले. हो खरंच छान आहे. म्हणजे एवढं आता बघा की इलेक्शनचा जर विचार करायचा म्हटलं तर किती पैसे शिवाय ह्याच्याशिवाय कामं तर होतात का? आहे का? खूप पैसे, कितीतरी जणांनी खूप पैसे वेस्ट त्याच्यात इन्व्हेस्ट केलेत. म्हणजे तसं मी 1 रुपयाचा पण कधी कुणाला पाजला नाही. खरंच स्वामींची जिथे सेवा आहे ना. आणि मेन म्हणजे माझे मिस्टर पण कधीच, आम्ही म्हणजे असं प्रचार पण केला नाही कधी, कुठे जात पण नव्हतो, काय नाही. जेवढं त्या ह्यांच्या असेल ना त्यांच्या सोबत तेवढी मी जायची. कारण मिस्टर जॉबला असल्यामुळे त्यांना काही वेळच भेटायचा नाही. त्याच्यामुळे ती बिझी, तुम्ही पण इकडे तुमच्या कामात बिझी. आणि कधी वेळ भेटला दुकानालाच जास्त हे करायचं, हेच करायचं नाही. पण तरी पण चांगलं, आपलं रिझल्ट तर चांगला भेटला. हो, रिझल्ट चांगला, काय भरपूर चांगला भेटला. म्हणजे एवढं कोणत्याच प्रकारचा प्रयत्न न करता जरी एवढं यश मिळालं म्हणजे हे सगळे स्वामी मार्गात गेल्यामुळं. स्वामींच्याच कृपेनं. ज्या वेळेस आपण स्वामींचे चरण पकडतो ना त्यावेळेस स्वामी आपल्या आयुष्याचा भार चालवतात. त्यामुळं आपल्या आयुष्यात कोणतंही दुःख संकट, आता तुम्हीच विचार करा, ईश्वराला जर एखादं दुःख संकट स्पर्श झाला तर त्या दुःखाचा काय अर्थ राहील का? नेमकं याच पद्धतीने आपल्यापर्यंत काहीच पोहोचत नाही. फक्त स्वामींचे चरण सोडायचं नाही, एवढंच केलं ना म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वामीच पूर्ण करतात. कोणती इच्छा आहे, काय आहे, आपण न सांगता म्हटलं तरी त्यांना कधी कधी समजतं, एवढं सुद्धा असतं. नाही खूप. आणि आमच्या केंद्रात पण खूप जणांचे खूप अनुभव. एका तर ताईंना 18 वर्ष हे नव्हतं, बाळच नव्हतं. खूप त्यांनी दवाखाना पण केला. 18 वर्ष? 18 वर्ष. भोसरकर आडनाव आहे त्यांचं बघा, स्मिता भोसरकर म्हणून. आणि त्याच म्हणजे त्या पहिल्या त्यांनी सुरू केलंय खरं हे स्वामींचं. त्यांनीच मठ स्थापन केला का तिथं केंद्र? केंद्र स्थापन केले तिथं. आणि ते जेव्हा तिथं गेले ना दिंडोरीला, त्यावेळेस गुरुमाऊलींनी त्यांना सांगितलेलं 1 वर्षाच्या आत तुम्ही पेढाच घेऊन येणार इथं. अरे वा वा. एवढं त्यांना ठाम म्हणजे हे सांगितलेलं. आणि त्यांना तसंच झालं. कसं असतं, ज्या दिवशी गेलेल्या का नाही त्या पुढल्यावर म्हणजे पुढच्या वर्षी त्याच दिवशी त्या पेढा घेऊन गेल्या. अरे वा. बघा त्यांनी सांगितलं, मुलगाच झाला त्यांना. अरे वा वा. पेढा मागितला म्हणजे पेढा म्हणजे मुलगाच ना. आणि कसं गुरुमाऊलींच्या तोंडातून ना साक्षात स्वामीच बोलतात. त्यांच्या अनुभवावरनं तर खूप जणांनी अनुभव घेतले, म्हणजे त्यांच्या ह्याच्यावरनं. खरं स्वामी कसं आहे, आई जशी आई लेकरांची काळजी घेते ना तसं स्वामी प्रत्येक भक्ताची आपल्या काळजी घेतात. खरंच ते खरंच स्वामी म्हटलं ना की खरंच स्वामी आहेत. फक्त कसं आहे, त्यांना माणसांनी असा वेळ दिला पाहिजे, सेवा केला पाहिजे, त्यांच्यावर तेवढाच विश्वास ठेवला पाहिजे.
छान कुठली गोष्ट अशी आपल्याला सहज आणि सोपी झाली का त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. हो. हा म्हणजे आता ह्या गोष्टी जी मला भेटत गेल्या त्या अशा भेटल्या नाहीत की त्याला आपल्याला पण कष्ट करावेच लागले. पण त्या कष्टांना ह्याला यश कोणी दिलं फक्त स्वामींच्या कृपेमुळे यश आलं. आणि आपल्या समोर अडचणी येतात ना ती स्वामी बाहेर काढतात अडचणी आणि आपल्याला एक मार्ग देतात सरळ. अडचणी येतात परंतु ती आपल्यापर्यंत आपल्याला एवढा त्रास देत नाहीत. आता मला तर कसल्या इतक्या म्हणजे अडचणी ह्या कसल्या ती आल्याच नाहीत त्या एका वर्षात. आणि सगळं काम माझे मिस्टर जॉबला असल्यामुळं ना ते कसले लक्षच घालायचे नाही. सगळं मी हँडल केलं. आणि दुकान बघून ते छोटं बाळ बघून म्हणजे तुम्ही अजिबात अडचणी आल्या नाहीत. प्रत्येक वेळेस स्वामी माझ्या पाठीशी होते. प्रत्येक वेळेस. खरंच स्वामी म्हटलं का नाही की कधीच आपल्या भक्ताला त्रास होऊ देत नाहीत. नाही फक्त आपल्याला पण तेवढं हे करावं लागतं. हो प्रयत्न करणं आपलं काम आहे ना. आणि ते अगोदर मला कळलं नव्हतं. उशीर झाला त्या गोष्टीला. अगोदर मी म्हणायची ह्या बायका मला गाडी आहे माझ्याकडे म्हणून सोबत जाण्यासाठीच मला हे करतात. नाही पण तुम्हाला येत होतं बोलवायचं चल माझ्याकडे म्हणून. आणि बघा तुम्ही स्वामींच्या सेवेत गेला आणि किती सर्व काही व्यवस्थितच झालं. हो. म्हणजे आपण कोणतंही कार्य करताना थोड्या का होईना अडचणी येतातच. तुम्ही पाहिले असतील या अगोदर स्वामी सेवेत येण्याअगोदर. खूप होतं खूप. ते सगळं म्हणजे बाकीच्या अडचणी तर होत्याच पण घरात शांतता नव्हती. सारखं काही ना काहीतरी. आणि मेन म्हणजे सारखं दवाखाना. सासूबाईंचा म्हणा इकडे जायचे तिकडे जायचे. आता सासूबाईंची तब्येत आहे का बरी? हो. किती आता लॉकडाऊन पासून तर त्या दवाखान्यातच गेल्या नाही. त्यांना बी सांगायचं नामस्मरण करायला. हो. तर आमच्या घरात चालूच असतं ते. आणि जर त्यांना एखाद्याला आवडतं एखाद्याला आवडत नाही तर घरात स्वामींचं यंत्र लावून द्यायचं नामस्मरणात. सकाळी रोज चालू असतं. कसं ऐकून पण तोंडातून जातं ना कधी कधी त्याच्यामुळे त्यांचं पण नामस्मरण होऊन जाईल. उलट त्या सकाळी मला इकडे दुकानात यायला लागतं. मिस्टर जॉबला जातात. मग घरातलं आवरत नाही ना पडदिवशी. तर मग त्या स्वयंपाक वगैरे करतात ना तर पहिला नैवेद्य तो नेहमी स्वामींनाच असतो. त्या करतातच. घरात सर्वजण स्वामींची भक्ती करतात. खूप चांगलं. आणि त्या मुलीला पण सांगणार जेवाय बसायच्या अगोदर स्वामींना अगोदर नैवेद्य ठेवून ये आणि मग जेवाय बस. छान. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यात पण त्या करतात. म्हणजे सर्वांसाठी पुढे पण आपल्या मुलींच्या वरती सुद्धा चांगले संस्कार होतात आणि त्यानंतर त्यांच्या भोवती पण एक स्वामींचं सुरक्षा चक्र निर्माण होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा सत्य अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते आणि त्या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही तुमचा अनुभव ज्यावेळेस तुम्ही शेअर करा तर त्यावेळेस तुम्हाला अनुभव देखील स्वामींचे भरपूर यायला सुरुवात होईल. त्याचबरोबर तुम्ही तुमचा अनुभव शेअर केल्यामुळे तुम्ही तुमच्या अनुभवातून एखादा स्वामी भक्त जर खरोखरच बनला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे पटकन तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमी हसत राहा खुश राहा आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.